नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 1 ऑगस्टच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. पिहू घाबरलेली असते आणि ती रडत असते. त्यावेळी नंदिनी पिहूला जवळ बसवते, तिला पाणी देते प्यायला आणि तिला विचारत असते, काय झालं बाळा, शाळेत कुणी काही बोललं का तुला? तर पिहू नाही अशी मान हलवत असते. तर नंदिनी विचारते, तू पडली आहेस का कुठे, का टीचर काही बोलल्या? परंतु पिहू नाही नाही असंच मान हलवत असते आणि ती काहीच बोलत नसते. त्यावेळी नंदिनी तिला म्हणत असते, काय झालं पिहू बाळा, अगं बोल ना, तू बोललीस तर कळेल ना आम्हाला काय झालंय ते. पिहू काहीच बोलत नाही. हे पाहून नंदिनी तिची स्कूल बॅग चेक करते आणि त्यात तिला तिचे पेपर्स दिसतात. त्यावर तिला 0 मार्क्स पडलेले असतात. मग नंदिनीला असं वाटतं की त्यामुळेच पिहू रडत असेल. नंदिनी पिहूला जवळ घेते आणि तिला म्हणते, पिहू बाळा, तू फेल झालीस? पिहू सांगते, टीचरनी अचानक सरप्राईज टेस्ट घेतली आणि मला काहीच आठवत नव्हतं. तर नंदिनी म्हणते, हो तू घाबरू नको, मी तुला काहीच बोलत नाही आहे. पण सरप्राईज टेस्ट याआधीसुद्धा शाळेत झाल्यात ना, तेव्हा तर किती छान मार्क्स मिळवलेस तू, मग आत्ताच काय झालं? तर पिहू म्हणते, वहिनी मला नाही माहिती गं काय झालं आहे ते, पण तू आईला नको ना सांगू प्लीज, नाहीतर आई मला खूप ओरडेल गं. नंदिनी तिला म्हणते, नाही शांत हो बाळा, मी नाही सांगणार आईला, मी कोणालाच नाही सांगणार आणि तुला कोणीच नाही ओरडणार. तू आता या सगळ्याचा विचार नको करूस. पण मला सांग बाळा, तू फेल कशी काय झालीस? इतके कमी मार्क्स कसे मिळाले तुला? मी जेव्हा जेव्हा तुला बघते तेव्हा तर तू मला अभ्यास करताना दिसतेस. तू फेल होण्या एवढी तर नक्कीच नाही आहेस. आणि याआधीसुद्धा तू या विषयात किती छान मार्क्स मिळवलेस. आता खरं खरं सांग, कसला विचार करतेस तू एवढा? काय चाललंय तुझ्या डोक्यात? असा कसा विचार करतेस तू ज्यामुळे तुला कॉन्सन्ट्रेट करता येत नाहीये? पिहूला वसवात त्याचं ते बोलणं आठवतं आणि ती खूप मोठमोठ्याने रडत असते आणि ती म्हणत असते, प्लीज मला नको विचारूस गं, मला नाही माहिती काही. नंदिनी तिला जवळ घेऊन म्हणत असते, शांत हो बाळा, नको रडू, शांत हो शांत हो, असं म्हणून ती तिला शांत करते आणि तिला म्हणते, ठीक आहे, मी आता तुला काहीच विचारणार नाही, सॉरी. यापुढे मी तुला कुठलाच प्रश्न विचारणार नाही. सगळेजण तुला प्रश्न विचारून विचारून हैराण करतात ना, नाही विचारणार आणि कोणीच तुला काहीच बोलणार नाही. कसलीच काळजी करू नकोस. आता यापुढे आपण सगळं पिहूच्या मनासारखं करूया, चालेल? आणि नंदिनी मनात विचार करते, पिहूला या भीतीतून बाहेर काढावंच लागेल, नक्की काय झालंय ते शोधावंच लागेल. त्यानंतर संध्याकाळी नंदिनी आणि पिहू दोघीजणी देवापुढे शुभम करोती म्हणत असतात. त्यांचा आवाज ऐकून मानिनी, जीवा, काव्य आणि पार्थ हे सुद्धा तिथे येतात आणि ते सुद्धा म्हणायला लागतात. शुभम करोती म्हणून झाल्यानंतर मानिनी म्हणते, वा, प्रसन्न वाटलं एकदम, हे सगळं तुझ्यामुळे नंदिनी. तर नंदिनी म्हणत असते, अरे, तर लगेच मानिनी म्हणते, अगं खरंच, मला तर आठवत पण नाहीये सगळे आपण देवासमोर असे उभा राहून हात कधी जोडले होते. तर नंदिनी म्हणते, मला काय वाटतं नाही, आपण दिवसातून एकदा तरी सगळ्यांनी असं हात जोडून देवापुढे उभं राहिलं पाहिजे, हो की नाही पिहू? तर पिहू लगेच म्हणते, हो, मला पण खूप छान वाटलं तुझ्याबरोबर शुभम करोती म्हणताना. काव्य लगेच म्हणते, अगं पिहू, फक्त तुलाच नाही, आम्हाला सगळ्यांनाच खूप छान वाटलं. तर मानिनी म्हणते, कधी कधी ना आपण आपल्या मनातले विचार मनातच ठेवतो, बोलून दाखवत नाही. मग अशा वेळी देवापुढे उभं राहिलं, हात जोडले की आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं. आणि सगळेजण मान हलवत असतात. तर मानिनी म्हणते, काय तुम्ही सगळेजण माना डोलावताय, जसं काय मी मास्तर आहे आणि तुम्ही विद्यार्थी. तर पार्थ म्हणतो, तू मास्तर नाही आहेस, तू हेडमास्तर आहेस. लगेच जीवा म्हणतो, मग बाबा कोण आहेत? तर काव्य म्हणते, विक्रम काकांना शाळेचे घंटा वाजवणारे काका आहेत. म्हणजे आपल्या बाई वर्गात येतात आणि त्या सगळ्यांना विचारतात, अभ्यास झालाय का? पण खरं तर विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नसतो. मग पटकन काका येतात आणि घंटा वाजवतात, मग शाळा सुटते. नंदिनी मानिनीला विचारते, आई बाबा कुठे आहेत, आले नाहीत ते अजून? मानिनी म्हणते, अगं माझ्या लक्षातच नाही गं. तर नंदिनी म्हणते, तुम्ही एक काम करा, त्यांना फोन करा आणि विचारा कुठे पोचलेत म्हणून, आणि लवकर बोलवून घ्या. आज आईने स्पेशल मशरूमची भाजी केली आहे बाबांसाठी. मानिनी फोन करते असं म्हणून तेथून जाते. त्यावेळी बाकीचे सगळे तिथे असतात. तर लगेच नंदिनी त्यांना हळू आवाजात म्हणत असते, ऐका ऐका, आता आई गेल्यात ना, पटकन आपण काव्याच्या रूममध्ये जाऊया. तर काव्य विचारते, कशाला? तर नंदिनी म्हणते, अरे प्लॅनिंगसाठी. तर पार्थ विचारतो, कसलं प्लॅनिंग? त्यानंतर ते सगळे काव्याच्या रूममध्ये जातात. त्यावेळी जीवा म्हणत असतो, काय मॅरेज ॲनिव्हर्सरीचं प्लॅनिंग? अरे हो, उद्या आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, तेही 30वा. काव्य म्हणते, ताई बरं झालं तुझ्या लक्षात राहिलं ते. तर नंदिनी तिला म्हणत असते, अगं मी पण सकाळीच विचारलं त्यांना, खोदून खोदून विचारलं, तेव्हा आडेवाडे घेत मग त्यांनी मला सांगितलं.
पण मग आता आपण छान प्लॅनिंग करूया, छान छान आयडियाज विचारूयात ना. काय पिहू आयडियाज देतात ना. तर लगेच पार्थ म्हणतो हो आपण पिहूपासून सुरुवात करू. पिहू बोल. तर पिहू म्हणते सांगते म्हणजे जनरली आपण सेलिब्रेशन करताना पार्टी करतो ना, पण तसं बघायला गेलं तर मामाला पार्टी खूप आवडते आणि मामीला आवडतच नाही. तर मग नंदिनी विचारते तुला काय आवडतं. तर लगेच पिहू म्हणते ऑब्व्हियसली पार्टी. नंदिनी म्हणते ठरलं मग आपण पार्टी करूया. काव्या म्हणते आणि पार्टीत काय काय करायचं हे पिहूच सांगेल आपल्याला. आणि ती पिहूला म्हणते तू विचार कर म्हणजे तुला सुचेल. पार्थ म्हणतो मी काय म्हणतोय आपण आईबाबांच्या ना जुन्या मित्रमैत्रिणींना बोलवूया. जीवा म्हणतो करेक्ट आहे तुझं, त्यांना ना दोघांच्याही जुन्या मित्रांना बोलवूयात. म्हणजे काय आपापसात आपण पार्टी केली तर खुश होतीलच ते, पण त्यांच्या जुन्या मित्रांना बोलवलं ना तर ते सगळं टेन्शन विसरून जातील. तर पार्थ म्हणतो हो मित्र आल्यानंतर सगळं टेन्शन विसरतोच माणूस. तर काव्यानंतर पिहूला विचारत असते अजून काय काय सुचतंय तुला, अजून काय काय करू शकतो आपण. तर पिहू म्हणते म्हणजे माझ्यासारखी लहान मुलं येतीलच ना त्यांच्या आईबाबांबरोबर, आपण त्यांच्यासाठी पण ना छोटे छोटे गेम मस्त प्लॅन करूयात. तेव्हा म्हणतो आयडिया मस्त आहे तुझी पिहू, पण त्यांच्यासोबत हे छोटे छोटे मुलं येणार नाही आहेत. तू हे जे गेम प्लॅन करतेस ना ते मोठ्या माणसांसाठी करू शकतेस. काही लागलं तर मला विचार, मी हेल्प करेन. तर नंदिनी म्हणते नाही नाही हा पिहू तू यांना अजिबात मदतीला घेऊ नकोस. जीवा विचारतो का. तर लगेच नंदिनी म्हणते लहान मुलांच्या वर हा पसारा करतील सगळीकडे. जीवा म्हणतो अरे काय ही सगळीकडे हीच स्टेप फिरवते. पार्थ म्हणतो अरे जाऊ दे त्या गंमत करतायत, आपल्याकडे वेळ कमी आहे, काय सुचतंय का बघा. काव्या तुम्हाला काही सुचतंय का. तर काव्या म्हणते मी विचार करतीये. तर लगेच पार्थ म्हणतो विचार करतीये, इतर वेळेला तर जीभ चटर चटर चालायला लागते ना, आता विचार करायला लागतोय. काव्या म्हणत असते टॉन्ट मारतोय मला. तर पार्थ म्हणतो सरळ बोललं तरी यांना टॉन्ट वाटतो. काव्या म्हणत असते तुम्हाला सरळ बोलता येत नाही. त्या दोघांचं असंच थोडंसं चालू असतं. तर लगेच नंदिनी म्हणते अरे बास काय चालू आहे हे सगळं, त्यासाठी भांडताय तुम्ही दोघं. तर पार्थ म्हणतो भांडत नाही होत, नॉर्मल कॉन्व्हर्सेशन आहे. तर पिहू म्हणते हे दोघे भांडतायत पण मला तर असं वाटतंय की कार्टून चॅनल सुरू झालं इकडे. तर काव्या म्हणते सुचलं आपण ना विक्रम काकांच्या आवडीची गाणी लावूया. आठवतंय एकदा विक्रम काका सांगत होते मला त्यांना स्मिता पाटील खूप आवडतात, आपण त्यांची गाणी लावूया म्हणजे छान माहोल सेट होईल. तर नंदिनी म्हणते स्मिता पाटीलची गाणी तर लावूच या आपण, पण उद्या काय करायचंय ते ठरवूया का आपण. एक काम करूया उद्या छान घर सजवूया. तर जीवा म्हणतो आम्ही केकचं बघतो, तुम्ही दोघी जेवणाचं बघा. तेच काव्या आणि नंदिनी लिस्ट करायला सुरुवात करतात. सगळे त्यांच्या त्यांच्या कामामध्ये मस्त रमून गेलेले असतात. पिहू या सगळ्यांना असं खुश पाहून ते मनात विचार करते सगळेजण किती खुश आहेत. काव्य वहिनी आणि जीवा दादा सुद्धा मूव्ह ऑन झालाय. पण आत्ता जर वसू मावशीचं सिक्रेट सांगितलं तर परत सगळे सॅड होतील. जाऊ दे मी वसू मावशीबद्दल सांगतच नाही. तेवढा दरवाजा वाजतो तर नंदिनी लगेच म्हणते आई तर नसतील ना. काव्या पिहूला म्हणत असते बघ ना कोण आहे ते, आणि जर मानिनी काकू असतील तर त्यांना बाहेरच्या बाहेर कटव. दोघंजण लपून बसतात आणि पिहू दरवाजा उघडते. तर बाहेर वसू आत्या असते आणि वसू आत्याला पाहून तर पिहू खूपच घाबरते आणि तिला पाहून पिहू तर चक्क पळूनच जाते. त्यावेळी ते सगळे बाहेर येतात. तर वसू आत्या म्हणते हिला काय झालं, ही का अशी पळून गेली. आणि ती बाकी सगळ्यांना विचारते की तुम्ही सगळेजण या रूममध्ये काय करताय. तर पार्थ म्हणतो प्लॅनिंग करतोय. तर वसू आत्या लगेच विचारते कसलं प्लॅनिंग. काव्या म्हणते काका काकूंच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना 30वा उद्या, त्याचं प्लॅनिंग. तर वसू आत्या लगेच म्हणते अगं बाई मी विसरलेच होते. कशी विसरले मी. नंदिनी म्हणते माझं जरा एक काम आहे मी आलेच असं म्हणून ते जाते. तर जीवा लगेच म्हणतो मीही आलोच आणि ते दोघेही तेथून जातात. तर पार्थ काव्याला म्हणतो काव्या हे बघा जरा कसं वाटतंय. नंदिनी रूममध्ये आलेली असते आणि ती विचार करत असते की पिहू नेमकं वसू आत्याला पाहून का घाबरली असेल. त्यावेळी जीवासुद्धा तेथे येतो आणि जीवा नंदिनीला विचारतो तुला काय झालंय, तू अचानक असं वर का निघून आलीस. नंदिनी म्हणते नाही काही नाही. तर जीवा तिला म्हणतो काही झालं नाहीये की मला काही सांगायचं नाहीये. नंदिनी म्हणत असते नाही असं काहीच नाहीये. तर जीवा म्हणतो आय नो आपण नवरा बायको नाही आहोत, आपण रूम पार्टनर्स आहोत, पण रूम पार्टनर्ससुद्धा एकमेकांशी एकमेकांचे प्रॉब्लेम शेअर करतात. सांग ना काय झालंय. तर नंदिनी म्हणते जीवा तुम्हाला असं कधी झालंय का की तुमच्या मनात एखादी गोष्ट आहे पण तुम्हाला ती सांगताच येत नाहीये आणि त्याचा तुम्हाला त्रास मात्र खूप होतोय. त्यावेळी जीवाला काव्याची आठवण होते. नंदिनी त्याला म्हणत असते सांगा ना असं झालंय का कधी तुमच्या बाबतीत.
जीवा म्हणतो हो झालंय असं. तर नंदिनी म्हणते हे सगळं सेम पिहूच्या बाबतीत होते. तुम्ही पाहिलं नाहीत का जीवा, फिट आल्यानंतर पिहू खूप घाबरलेली असते, खूप शांत झाली आहे ती. जीवा म्हणतो नाही ग, मला नाही वाटलं असं. आय मीन आत्ता आपल्याशी हसून खेळून बोलत होती ती, डिस्कशनमध्ये इन्व्हॉल्व होती आणि हळूहळू होईल अगं ते नीट. मला काय वाटतंय ना, तू खूप जास्त विचार करतेयस. तर नंदिनी म्हणते विचार करण्यासारखंच घडतंय. आज सरप्राईज टेस्टमध्ये पिहू फेल झाली आहे. जीवा विचारतो काय, पिहू फेल झाली आहे, कसं शक्य आहे? तर नंदिनी म्हणते तोच प्रश्न मला सुद्धा पडलाय आणि सरप्रायझिंग हे आहे की तिने कुठल्याही प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं नाही आहे. 0 मार्क्स मिळालेत तिला. जीवा म्हणत असतो पिहूच्या बाबतीत असं कधीच झालं नव्हतं. नंदिनी म्हणते तेच तर, म्हणूनच मी तिला खूपदा विचारलं की काय झालंय, पण तिच्या मनात अशी कुठली तरी भीती घर करून बसली आहे की ती धजावतच नाही आहे काही सांगायला. मी तिला कित्येकदा विचारलं, मग तिला म्हटलं सुद्धा काय झालंय असं मी तुला पुन्हा विचारणार नाही. तिला सेफ वाटावं म्हणून मी तिला शुभम करोती म्हणायला लावली. तिला आपल्यात घेतलं जेणेकरून ती मिसळेल, आधीसारखी वागेल. ती आधीसारखी वागली सुद्धा, मग पुन्हा घाबरले. तिला विचारणार नाही आहे असं म्हणाली आहे, त्यामुळे आता तिला यातून बाहेर कसं काढू मला काहीच सुचत नाही आहे. जीवा म्हणतो मी एक सुचवू? तर नंदिनी म्हणते तुम्ही सुचवणार. जीवा म्हणतो हो बाबा तूच हुशार आहेस, पण कधी कधी दवा नाही दुवा पण असर कर जाती है. तर लगेच नंदिनी म्हणते हे काय सिरियस सुरू असताना तुम्हाला ही जी काही गंमत सुचते ना. जीवा म्हणतो अरे तुझं टेन्शन रिलीज व्हावं म्हणून म्हटलं मी. नंदिनी म्हणते माझं टेन्शन रिलीज व्हावं असं वाटत असेल तर प्लीज काहीतरी लॉजिकल सुचवा. जीवा म्हणतो कधी कधी आपल्याला घरच्या डॉक्टरचा गुण येत नाही, पण बाहेरचा डॉक्टर आपल्याला बरं करून जातो. काउन्सलर, मला असं वाटतंय पिहूला काउन्सिलरची गरज आहे. ते आपल्यासमोर नाही मोकळे होणार, पण काउन्सिलरसमोर नक्की मोकळी होईल. नंदिनी म्हणते बरोबर, हे माझ्या कसं लक्षात नाही आलं? तर जीवा म्हणतो कारण तू सुपर वुमन आहेस, सगळ्या गोष्टी तुझ्या लक्षात राहतात आणि त्यातून ज्या काही निसटतात ना त्या मी झेलतो. नंदिनी जायला लागते तर जेव्हा म्हणतो सॉरी मला एवढंच म्हणायचं होतं की मलाही थोडं सुचतं. तर लगेच नंदिनी म्हणते एक संधी सोडू नका तुम्ही मला टोमणा मारण्याची, मगाशी बाहेर पण तुम्ही तेच केलं. म्हणतो मगाशी तर आपण ते मुद्दाम करत होतो ना पिहूला हसवण्यासाठी. तर लगेच नंदिनी म्हणते पण तीच तुम्हाला संधी होती ना मला टोमणे मारण्याची, तुम्ही पुरेपूर फायदा घेतलात. तेव्हा म्हणतो हे भगवान, मला ना आता खरंच कळत नाही आहे मी कसं वागायचं कसं बोलायचं. हे जीवाचं असं बोलणं ऐकून नंदिनी हसत असते. तर जीवा म्हणतो तू हसतीयस सिरियसली? तर लगेच नंदिनी म्हणते हो, कारण मी आत्ता गंमत करत होते. जीवा म्हणतो कठीण आहे तुझं. तर नंदिनी म्हणते बाय द वे थँक्यू. नाही खरंच खूप खूप छान पर्याय सुचवलात तुम्ही. उद्या आपल्याकडे फंक्शन आहे, ते झालं की मी आईंशी बोलते. आता काउन्सिलर आल्यावरच कळेल पिहूच्या मनात नक्की काय आहे ते. आणि हे रम्या ऐकते आणि रम्या तर एकदम शांतच होऊन जाते. ती थोडीशी घाबरलेली असते. दुसऱ्या दिवशी घर मस्त डेकोरेट केलेलं असतं आणि मानिनी तिथे एक बुके पाहते, त्यात लिहिलेलं असतं हॅपी ॲनिव्हर्सरी डार्लिंग. मानिनी हे पाहून म्हणते विक्रम पन्ना, त्यांचं 16वंच अजून सरलेलं नाही आहे. नशीब हे घरातल्यांनी कोणी बघितलेलं नाही आहे. जर कोणी बघितलं चुकून तर दिवसभर ऑकवर्ड होऊन फिरावं लागेल. वेडा माणूस आहे खरंच, पण यांना विश करायला हे मला सकाळपासून दिसलेच नाही आहेत कुठे देशमुख. आणि ती रूमचा दरवाजा उघडते तर त्यावरती एक चिठ्ठी चिटकवलेली असते आणि त्यावरती लिहिलेलं असतं तिथे भेट मला जिथे तोंडाला पाणी सुटतं, सुखदुःखाच्या पंक्तीत बस की प्रेम वाटतं. मानिनीला हे वाचून लक्षात येतं की तोंडाला पाणी सुटतं आणि पंगत म्हणजे डायनिंग टेबल. आणि ती डायनिंग टेबल जवळ येते त्यावेळी ती पाहते आणि ती स्वतःशीच म्हणत असते यंदा फारच मनावर घेतलेलं दिसतं विक्रमने. थँक्यू विक्की. त्यावेळी ते 4घे जण येतात आणि ते म्हणतात हॅपी ॲनिव्हर्सरी. तर मानिनी त्यांना म्हणते काय रे एवढ्या मोठ्याने असतं का, मी दचकले ना. पार्थ लगेच विचारतो बरं आई विक्की कोण आहे विक्की? तर मानिनी कोण असं म्हणत असते तर काव्य लगेच म्हणते कोण काय असं काही म्हणू नका, कारण तुम्ही थँक्यू विक्की असं म्हणताना आम्ही ऐकले. पार्थ म्हणत असतो कोण आहे कोण आहे कोण आहे सांग ना. तर लगेच नंदिनी म्हणते ते कॉलेजचे फ्रेंड्स आहेत बाबा, त्यांना सगळं माफ आहे. तर मानिनी लगेच म्हणते पुरे झाला आता, बरं आहेत कुठे विक्रम? एवढ्यात विक्रम तेथे येतो. त्याचा अवतार बघून असं वाटतं की त्याने किचनमधून काहीतरी बनवून आणलं आहे आणि त्याच्याकडे पाहून खरंच खूप आनंद होतो.
कारण त्याचा अवतारच तसा असतो आणि तो सुद्धा खूप असा हॅपी असतो आणि एन्थुझियाझम त्याच्याकडे दिसून येत असतं आणि तो असा आनंदातच गात असतो, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. आणि तो खरंच खूप एनर्जेटिक असतो आणि तो म्हणत असतो, काय पुण्य केलं की ते घर बसल्या मिळतं, असं म्हणतच तो मानिनीच्या हाताला धरून डान्स करत असतो. ते दोघे डान्स करत असताना हे बाकीचे 4 जण टाळ्या वाजवत असतात. तर विक्रम त्यांना म्हणतो, तुम्ही नुसत्या टाळ्या काय वाजवत होतात, तुम्ही सुद्धा तुमच्या बायकांसाठी तुमच्या ॲनिव्हर्सरीला हे सगळं करायचं आहे, लक्षात ठेवा. तर ते एकमेकांकडे पाहतात. तर मानिनी म्हणते, करतील हो, आधी तुमचं सांगा, आपल्या दोघांची ॲनिव्हर्सरी आणि सगळे तुम्ही एकटे करत बसलाय. तर विक्रम म्हणतो, अहो राणी सरकार, दररोज घर तर तुम्हीच सांभाळता की नाही, मग एक दिवस आम्हाला उभं राहायला लागलं तर कुठे काय बिघडलं काय पोरांनो. पार्थ म्हणतो, काही बिघडत नाही बाबा, परफेक्ट पार्टनरसाठी परफेक्ट प्लॅनिंग केलंय तुम्ही. विक्रम म्हणतो, हे प्लॅनिंग काय मी एकट्याने केलेलं नाही आहे, तुमचा सगळ्यांचा पण हातभार आहे, कळलं का मानिनी, ही सगळी टीम माझ्यासोबत आहे. बरोबर मानिनी, मी दिलेलं गिफ्ट आवडलं की नाही तुला. मानिनी म्हणते, हो बुके मला आवडलाच आहे. विक्रम म्हणतो, ओके ठीक आहे, मला माहिती आहे तुला अख्खी गुलाबाची बाग जरी दिले ना तरी तुझं मन कुठे रेंगाळतं, आणलंय मी. तर बाकीचे विचारतात कुठे आहे. तर काव्या म्हणते, तुमच्या हातात तर काहीच दिसत नाहीये. तर विक्रम म्हणतो, हातात नाही आहे काही, डोक्यात आहे. तर तो त्याची डोक्यावरची टोपी काढतो, त्यामध्ये मोगऱ्याचा गजरा असतो. आणि आजचा भाग इथेच संपतो. 2 ऑगस्टच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, रम्या वसवात्याला म्हणत असते, खरंच जर घरी काउन्सिलर आली ना तर त्यांना पिहूच्या मनातलं काढून घ्यायला वेळ लागणार नाही. वसवात्या म्हणते, आज घरामध्ये विक्रम आणि मानिनीच्या लग्नाच्या ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन आहे ना, मग मोठा तमाशा होणार हे नक्की. त्यानंतर विक्रम इकडे बाहेर सगळ्यांना म्हणत असतो, आज फ्रेंडशिप डे आहे, फ्रेंडशिप डे. सगळ्यांनी एकमेकांच्या हातात फ्रेंडशिप बँड बांधा असं म्हणून त्या 4घांना बँड देतो. तुम्हाला काय वाटतं, ते फ्रेंडशिप बँड एकमेकांच्या हातात बांधतील का आणि वसवात्या आणि रम्या दोघी मिळून काय तमाशा करतील, कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.